दिल दरिया समुंदर डूंगे, दिल दरिया समुंदर डूंगे, कौन दिला दिया जाने हो, कौन दिला दिया जाने हो, दिल दरिया समुंदर हो सुंदर आहे मंदिर आहे गाडी जंजिरा फोर्टला चाललोय आपण। तर आपण जंजिरा किल्ल्याकडे चाललेलो आहे। तर हे बघा सुंदर असा नजारा दिसतो जंजिरा किल्ल्याचा, अथांग समुद्र। मेन इन लोग की क्या है, राजधानी है ना। और जंजिरा किला हसीन के रहने का कारण क्या है? ये किले को कोई सीधा क्यों नहीं है? देखो अभी आप लोग इतना पास आ गए किले के, आगे ना किला देख रहे हैं ना, अंदर आप लोग एंट्री करेंगे। पहला पॉइंट, फर्स्ट पॉइंट आप लोग को अंदर क्या मिलेगा, दरगाह मिलेगी। देखो आप लोग ने बॉम्बे में हजी अली देखे ना, और आप लोग एक किला देखने के लिए आगे दो किले कौन सा है? फर्स्ट जंजिरा किला, सेकेंड किला कहाँ पे? यहाँ का 8 किलोमीटर दूर के अंदर में किला देखेंगे मुरुड बीच पे, छत्रपति संभाजी महाराज। मतलब ये किला जितने किले 8 किलोमीटर दूर के अंदर में किला बना हुआ। किले का नाम क्या है? पद्मत। 16 एकड़ में 300 साल पुराना किला। जिस समंदर से आप लोग किले के अंदर एंट्री कर रहे हैं ना, समंदर का पानी कैसा आप लोग को पता है कि खारा होता है, लेकिन किले के अंदर आप लोग जाएंगे ना। जंजिरा किला हसीन के रहने का कारण क्या है सर? मेन गेट। मैंने आपको बताया किले के अंदर 2 मीठे पानी के तालाब है। अब आप लोग क्या सोचेंगे, जो अंदर मीठा पानी है बरसात का पानी होगा ना थोड़ा, लेकिन बरसात का पानी नहीं है, समझदार सर से टिका हुआ। जब बोट अपना मेन गेट के पास जाएगा, वहाँ पे जाने के बाद जब आप लोग एंट्री टिकट लेंगे तो अंदर जाने के बाद एक साइड में रुकेंगे, तो अंदर आने के बाद में Find out doors, yes. जाएंगे। समोर दरवाजा आहे। लगी क्या? प्रवेशद्वार जे सहजासहजी दिसत नाही मुरुड किल्ल्याचं। हे बोटीतनं आपण आलोय आता। मुख्य दरवाजा आणि हा तो बुरुज। वा, कॉलेज नंतर पहिल्यांदाच येतोय। हे आतमधलं दुसरं प्रवेशद्वार। हा एक गोड्या पाण्याचा तलाव आहे 1 नंबरचा। हे समोर मशिदी किंवा कारागृह जुने दिसत आहेत। खूप सुंदर असा किल्ला आहे, जुने अवशेष पण भरपूर शिल्लक आहे किल्ल्यावरचे। बहुधा बाले किल्ला असावा, खूपच सुंदर आहे। या सगळे चला किल्ला ट्रेकिंग करून आलेत सर्व। जंजिरा सर केलाय।
कलाल बांगडी नावाची भारतातली 3 नंबरची तोफ आहे. 6 किलोमीटर असा तिचा पल्ला आहे. सुंदर व्ह्यू दिसतोय. तीन आहेत, कलाल बांगडी, मेंढा आणि हे किल्ल्याचे अवशेष दिसत आहेत सगळे. खूपच म्हणजे खूप जादा अवशेष आहेत किल्ल्यावरती. या बघा, हिला जो आकार दिलेला आहे त्यावरून हिला किती सुंदर असा नक्षीदार आकार आहे. मंगेशराव फोटोग्राफी चालली आहे आणि मी आता पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचं बघतोय. समुद्राचा खूप सुंदर व्ह्यू दिसतोय प्रत्येक ह्या कमानीतून. So 20 बुरुज आहेत आणि 90 लहान मोठ्या तोफा आहेत या किल्ल्यावरती. बघा, आपण इथून आता बुरुजाचा व्ह्यू बघूया. वाव, किती सुंदर बुरुज दिसतोय. आणि इकडून हे समुद्राचं दृश्य. हे कमळाच्या आकाराचे बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खूप सारी जागा आहे. हे बघा, प्रत्येक तोफ लावलेली आहे. बुरुजावरून समोरच्या टेकडीचं आणि हे इकडे धुक्यामध्ये हरवलेला हा पद्मदुर्ग आहे. इकडे बरोबर ह्या बाजूला इथे एक गोड पाण्याचे तळे आणि ही किल्ल्याची सगळ्यात उंच बाजू. चला आपण पूर्ण साईडनी किल्ला चौफेर फिरूया. पाऊण तासात किल्ला एक्सप्लोर करायचा आपल्याला. आपण पळतच किल्ला बघूया. वाह, काय नजारा आहे प्रत्येक बुरुजावरचा. बघा ही झाड, डाळऱ्या लाटा. पद्मदुर्ग एकदम अंधुकसा दिसणारा.
बघूया टॉपला जाणं होतंय का आपलं. 20 मिनिटं झालेत. सुपर, वाह क्या बात है. हा वर जाणारा बुरुज खाली महाल असावा. समोर दिसतोय हा बाले किल्ला. सुंदर असे बुरुज लाल चिऱ्यांमधला आहे आणि हे पूर्ण जंगल माजलेलं आहे. इकडं मध्ये बाले किल्ला आहे. सुंदर. सुंदर, केवळ अप्रतिम. प्रदक्षिणा आपली किल्ल्याची होत आली आहे पूर्ण. हे ते सुरुवात केलेलं आपली मशीद आणि गोड्या पाण्याचं. बघा. हॅलो, हाय. किल्ल्याच्या प्रदक्षिणे कंप्लीट करण्याकडे आलो आपण आणि फक्त 20च मिनिटात किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. चला उतरून जाऊ आता बाले किल्ल्याकडे. त्या अगोदर आपण इथं बघूया समुद्र कसा दिसतोय या बाजूने. सुपर, खूप सारं मोकळं मैदान आहे. भाई होगा अभी एक प्रदक्षिण, अभी बाले किला देखने का नसीब. हाँ 10 मिनट में तो घूम के आया किला. चला प्रदक्षिणा कंप्लीट झाली. आपण जाऊया आता बाले किल्ल्याकडे. कसले छान बुरुज आणि आतून मार्ग आहेत त्याच्या. या टॉप बुरुजला जायचा हा रस्ता. हे हिंज आहे वाटतं अगोदरच्या दरवाजाचं वगैरे. प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे किल्ल्याची. आता बाले किल्ला राहिलेला आहे. बाले किल्ला एक्सप्लोर करू.
ही किल्ल्याविषयी माहिती. आणि हा सुंदर असा गोड्या पाण्याचा तलाव आहे. त्यात सुंदर मासे पण बघू शकता आपण. चला किल्ल्याच्या हाय पॉइंटला जाऊया. 25 मिनिटात पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणं नॉट अ जोक. ते आपण केला येतो. सह्याद्रीमधील ट्रेकिंगचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. इथून दिसणारा नजारा केवळ अप्रतिम. हो, दिस इज टॉप मोस्ट पार्ट ऑफ द फोर्ट. सुंदर नजारा दिसतोय इथनं. झाला का तुमचा फिरून किल्ला? ओके. केल्यावर काय होतं? किल्ला बघा. फोर्ट इन वन ग्लान्स, 360 डिग्री. घरी बसून जंजिऱ्याचं दर्शन. तलाव गोड पाण्याचा. हा दुसरा तलाव गोड पाण्याचा. चला जाऊया आपण. किल्ला सर करून झालाय. मिशन सक्सेसफुल. ओके, यहाँ पे वैसे कुछ नहीं है, फिर भी कुछ नहीं देखने को हम जा रहे हैं. मला वाटतं वॉच टावर असतील. इकडं काहीतरी धक्क्याचं काम चालू आहे का? हा दिसतोय. हा इथे मला वाटतं मंदिर असावं. कमानीवर नव्हतं. लॉक आहे. इथे लोक राहत आहेत. पण एक मस्जिद सारखं स्ट्रक्चर आहे. आणि हा गोड्या पाण्याचा तलाव. पायाला भिंगरी, मराठी मिळालं. पायाला भिंगरी. तो भाई ये हो गया अपना एग्जिट. हो गया भाई पूरा किला देख के 26 मिनट्स. हॅलो. अशा रीतीने किल्ल्याची ही कहाणी सुफळ संपूर्ण झाली आहे. 26 मिनिटं आणि 37 सेकंदामध्ये किल्ला कव्हर केला. हो सगळा. ही पाण्याची पातळी जवळपास 20-25 फूट वाढते. पण ही भिंत बघू शकता तुम्ही. दगड आतमध्ये त्याचा क्षय झाला आहे. पण
चुना बिल्कुल खराब नाही. पुन्हा बिलकुल खराब नाही झाली. इथे बघा स्ट्रक्चर. वल्लव रे नखवा वल्लव वल्लव. आपली बोट येते आता. बोट आपली परतीच्या प्रवासाला. प्रवासी थकले आहेत. दाखवा चेहरे प्रवाशांचे, थकलेले चेहरे. आणि आपली शीट बघा किती सुंदर आहे.